नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेसाठी खास अशी रेसिपी, ती म्हणजे नारळाचा म्हैसूर पाक। हा म्हैसूर पाक तोंडात टाकताच विरघळणार आहे। अगदी घरच्या साहित्यात सोप्या आणि झटपट पद्धतीने तयार होतो। म्हैसूर पाक बनवण्यासाठी आपण सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे। चला तर मग झटपट आणि टेस्टी म्हैसूर पाक कसा बनवायचा ते पाहूया आणि रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण सुके खोबरे घेतलेले आहे। ते खोबरे घेऊन त्याची काळा भाग काढून घ्यायचा आहे आणि नंतर हे आपण मिक्सरला बारीक केलेले आहे आणि ते आपण कपाप्रमाणे 1.5 कप घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण साखर 1 कप घालून घ्यायची आहे। सर्व साहित्य आपण एकाच कपाने घ्यायचे आहे आणि नंतर यामध्ये आपण पाऊण कप तूप घालायचे आहे। तूप घालून झाल्यानंतर त्याच कपाने आपण अर्धा कप पाणी घालून घेतलेले आहे। सर्व साहित्य घेताना एकाच कपाने किंवा वाटीने घ्यायचे आहे, म्हणजे म्हैसूर पाक एकदम परफेक्ट असा तयार होतो। या कपाप्रमाणे आपण सर्व साहित्य घेतलेले आहे आणि नंतर आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। म्हैसूर पाक करताना आपण जाड बुडाची कढई वापरायची आहे आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचे आहे, म्हणजे मिश्रण आपले कढईला लागले जात नाही आणि व्यवस्थित असे तयार होते। त्यासाठी अशा प्रकारे आपण गॅस न चालू करता सुरुवातीला हे मिश्रण चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि नंतर आपण गॅस चालू करणार आहोत आणि गॅस चालू करूनच नंतर हे आपण सतत अशा प्रकारे मिक्स करत राहायचे आहे। हे मिश्रण आपण एकाच डायरेक्शनने चांगले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। जसजसे हे आपण मिक्स करत जाऊ तसतसे हे मिश्रण पातळ होते, म्हणजे यामध्ये आपण पाणी घातलेले आहे आणि त्याचबरोबर साखर घातलेली आहे। याचा पाक तयार होतो आणि या पाकामध्येच हे आपण तयार करून घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण हे चांगले एकाच डायरेक्शनने फिरवत आहोत आणि या ठिकाणी साखर देखील वितळलेली आहे। साखर वितळल्यानंतर मिश्रण आपले पातळ होते हे पहा आणि हे आपण पूर्णपणे आटवून घेणार आहोत। तोपर्यंत आपण केक टीन घेतलेला आहे आणि चौकोनी आकाराचा केक टीन घेऊन यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत आणि तूप आपण सर्व बाजूनी पसरून घ्यायचे आहे। या केक टीन मध्ये आपण म्हैसूर पाक सेट करणार आहोत। त्यासाठी चौकोनी आकाराचा केक टीन घ्यायचा किंवा एखादा चौकोनी डब्बा घ्यायचा आणि त्याला तूप लावून अशा प्रकारे हे तयार करून ठेवायचे आहे आणि हे सुरुवातीलाच आपण तयार करायचे आहे, म्हणजे मिश्रण तयार झाले की पटकन यामध्ये ओतता येते। हे तयार करून ठेवायचे आहे आणि आपले मिश्रण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साखर वितळल्यानंतर एकदम पातळ झालेले आहे आणि जसजसे आपण हे मिक्स करत जाऊ तसतसे हे मिश्रण आपले या ठिकाणी फुलायला सुरुवात होते आणि हे आपण मध्यम गॅसवरच करायचे आहे। गॅस या ठिकाणी आपण कमी न करता मध्यम गॅसवर अशा प्रकारे आपण कंटिन्यू ढवळत आहे। हे पहा मिश्रण आपण या ठिकाणी बुडबुडे सुटायला लागलेले आहे, म्हणजे यातील आपण सर्व पाणी आटेपर्यंत आणि याचा पाक तयार होईपर्यंत हे कंटिन्यू अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिश्रण आपले मस्त असे तयार झालेले आहे, म्हणजे या ठिकाणी आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे आणि मिश्रण मस्त घट्ट झालेले आहे। हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर अशा प्रकारे याला जाळी सुटायला सुरुवात होते आणि मिश्रण एकदम हलके फुलके तयार होते। हे आपण अशा प्रकारे एकदम वरती फुलून येईपर्यंत आपण हे मिक्स करत राहायचे आहे। गॅस आपण शेवटपर्यंत मध्यमच ठेवायचा आहे, म्हणजे हे मिश्रण मस्त असे फुलले जाते। जर गॅस कमी केला तर तूप या ठिकाणी त्यामध्ये मुरले जाते आणि गॅस मध्यम असेल तर तूप कढई सोडायला लागते आणि मिश्रण आपले मस्त असे या ठिकाणी फुलून तयार होते। हे पहा या ठिकाणी पूर्ण 10 मिनिटांसाठी आपण अशा प्रकारे हे चांगले परतून घेतलेले आहे आणि 10 मिनिटं झाल्यानंतर आपले मिश्रण एकदम जाळीदार आणि मस्त असे तयार झालेले आहे। याचे तूप पाहू शकता, सर्व मिश्रणाने तूप कढईला सोडलेले आहे आणि या ठिकाणी आपले हे मिश्रण परफेक्ट असे तयार झालेले आहे आणि मस्त अशी ह्याची जाळी तयार झालेली आहे। हे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आपण सुरुवातीलाच केक टीनला आपण तूप लावलेले आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण आपण घालून घेणार आहोत आणि हे चांगले सेट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपले मिश्रण मस्त फुलल्यानंतरच हे मिश्रण आपण केक टीनमध्ये घालून घ्यायचे आहे आणि तूप पाहू शकता मिश्रणाने सर्व तूप साईडला सोडलेले आहे। या ठिकाणी तुम्हाला वाटेल की मिश्रणामध्ये जास्त तूप आहे, परंतु आपण हे केक टीनमध्ये घातल्यानंतर याची बेकिंगची प्रोसेस चालू असते आणि त्यामध्येच आपला हा म्हैसूर पाक चांगला बेक होतो आणि मस्त असा याला रंग देखील येतो। मिश्रण आता तुम्ही पाहू शकता पांढरे वाटते, परंतु याच्यामध्ये तूप असल्यामुळे याची प्रोसिजर चालू राहते आणि मस्त असा हा आपला या ठिकाणी म्हैसूर पाक तयार होतो।
मिश्रण घातल्यानंतर आपण हे स्पॅच्युलाने हलक्या हाताने एकसारखे करून घ्यायचे आहे। या ठिकाणी मिश्रण जास्त प्रेस न करता एकदम हलक्या हाताने वरच्यावर आपण हे स्पॅच्युलाने अशा प्रकारे एकसारखे करून घ्यायचे आहे। जर तुम्ही दाबून एकसारखे केले तर हे म्हैसूर पाक आपला फुगला जात नाही आणि व्यवस्थित अशी जाळी येत नाही। त्यासाठी अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने आपण हे एक लेवलने करून घ्यायचे आहे। ठिकाणी सर्व मिश्रण अशा प्रकारे आपण स्पॅच्युलाने एकसारखे करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आपले सेट करण्यासाठी झालेले आहे। मिश्रण गरम आहे, त्याच्यावरती आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकतो। या ठिकाणी आपण बदाम आणि पिस्ते याचे बारीक काप याच्यावरती घालून घेणार आहोत। मिश्रण गरम असताना हे घालायचे आहे, म्हणजे मिश्रणावरती हे चांगले लागले जाते। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता। स्पॅच्युलाने एकदम हलक्या हाताने हे प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे याच्यावरती सेट झाल्यानंतर ड्रायफ्रूट याच्यावरती सेट होतात। त्यासाठी आपण स्पॅच्युलाने अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने हे ड्रायफ्रूट दाबून घेतलेले आहे आणि हे आपले सेट करण्यासाठी झालेले आहे। हलके थंड झालेले आहे। हलके थंड झाल्यानंतर याला चाकूने मार्किंग करून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपण उभ्या आकारात आणि नंतर आडव्या आकारात अशा याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर याच्या वड्या कट होत नाही, त्यासाठी आपण हे हलके गरम आहे तेव्हाच हे आपण अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हे नंतर आपण सेट करायला ठेवणार आहोत। आणि आपण हे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे आणि थंड झाल्यानंतरच याच्या आपण वड्या कट करून घ्यायच्या आहे। सुरुवातीला आपण याला मार्क केलेले आहे आणि त्या मार्कवरच आपण सुरीने अशा प्रकारे हे कट करून घ्यायचे आहे। जर तुम्ही गरम असताना हा कट केला तर हा जाळीदार होत नाही, एकदम पटकन असा निघाला जातो आणि याचे तुकडे होतात। त्यासाठी पूर्ण थंड करायचा आणि नंतरच अशा पद्धतीने याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि चाकूने ही वडी आपण काढून घेणार आहोत। सुरीने काढताना पटकन अशी निघालेली आहे आणि म्हैसूर पाक एकदम जाळीदार असा तयार झालेला आहे। हा म्हैसूर पाक करताना याचे मिश्रण घट्ट आणि एकदम मऊ असे ठेवायचे आहे, म्हणजे म्हैसूर पाक तयार झाल्यानंतर याचे तुकडे फुटणार नाहीत आणि हे पटकन असे निघतील। तूप जर योग्य प्रमाणात वापरले तर हा आतून मस्त जाळीदार असा तयार होतो। आपले तुपाचे प्रमाण देखील योग्य प्रमाणातच आपण यामध्ये तूप घातलेले आहे, त्यामुळे मस्त असा हा जाळीदार आपला म्हैसूर पाक या ठिकाणी तयार झालेला आहे। हा तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता। सुक्या खोबऱ्यापासून म्हैसूर पाक कसा करायचा हे पाहिलेले आहे आणि एकदम परफेक्ट असा हा तयार झालेला आहे। थंड झाल्यानंतर आपण हा तोडून पाहूया। हातामध्ये घेतल्यानंतर एकदम परफेक्ट, जास्त कडकही नाही आणि सॉफ्टही नाही, परफेक्ट असा हा म्हैसूर पाक झालेला आहे। तोडूया। तोडताच पाहू शकता आतमध्ये एकदम मस्त जाळीदार असा हा तयार झालेला आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारा मस्त असा तयार होतो। तुम्ही देखील या नारळी पौर्णिमेला हा नक्की बनवून पहा। एकदम स्वादिष्ट आणि जाळीदार म्हैसूर पाक कसा करायचा, त्यासाठी किती साहित्य घ्यायचे हे सर्व या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिलेले आहे। रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरच्या घरी सहज बनवता येते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न सूचना असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपींसोबत।